नमस्कार मित्रांनो, गरोदरपणात पपई खावी की खाऊ नये हा प्रश्न आजही असंख्य महिलांच्या मनात संभ्रम निर्माण करतो. एखाद्या घरात गरोदरपणाची आनंदाची बातमी समजली की त्या क्षणापासून त्या महिलेच्या आहाराबद्दल अनेक सल्ले दिले जाऊ लागतात. कोणीतरी म्हणतं हे खा, तर कोणीतरी म्हणतं ते खाऊ नका. पण या सगळ्या सल्ल्यांमध्ये एक गोष्ट मात्र जवळपास प्रत्येक घरामध्ये ऐकायला मिळतेच. गरोदरपणात पपई अजिबात खाऊ नको, नाहीतर गर्भाला धोका होऊ शकतो. हा सल्ला इतक्या ठामपणे दिला जातो की अनेक महिला पपईकडे पाहण्यास देखील घाबरतात. काहींना पपई खाण्याची इच्छा असली तरी केवळ भीतीपोटी त्या स्वतःला थांबवतात. पण हा सल्ला खरोखरच शास्त्रावर आधारित आहे का, की अनेक वर्षांपासून चालत आलेला एक गैरसमज आहे? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. कारण या विषयात अर्धवट माहितीपेक्षा योग्य माहिती असणं जास्त महत्वाचं आहे. विशेषतः जेव्हा प्रश्न आईच्या आणि पोटातील बाळाच्या सुरक्षिततेचा असतो. चला तर मग कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी सर्वप्रथम हे समजून घेऊया की पपई बद्दल इतका संभ्रम निर्माण होण्यामागचं खरं कारण काय आहे. मित्रांनो, बाजारात मिळणारी प्रत्येक पपई ही सारखी नसते. साधारणपणे पपईचे दोन प्रकार आपण पाहतो. एक म्हणजे पूर्णपणे कच्ची किंवा अर्धवट पिकलेली पपई आणि दुसरी म्हणजे पूर्णपणे नैसर्गिकरित्या पिकलेली पपई. दिसायला दोन्ही पपया एकाच झाडावर येतात, पण त्यांच्या आत असणारे घटक आणि शरीरावर होणारा परिणाम मात्र एकसारखा नसतो. हाच सर्वात महत्वाचा मुद्दा अनेकदा दुर्लक्षित राहतो. त्यामुळे अनेक लोक दोन्ही प्रकारच्या पपईला एकाच मापात मोजतात आणि सरसकट पपई खाऊ नये असा सल्ला देतात. परंतु विज्ञान तसं सांगत नाही. म्हणून सर्वप्रथम आपण कच्च्या पपई बद्दल समजून घेऊया. आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसार गरोदर महिलांनी कच्ची किंवा अर्धवट पिकलेली पपई खाणं टाळावं. यामागे केवळ समजूत नाही, तर त्याला वैज्ञानिक कारण देखील दिलं गेलं आहे. कच्च्या पपईमध्ये विशेषतः तिच्या सालीजवळ आणि आतील भागांमध्ये पांढऱ्या रंगाचा चिकट द्रव असतो. यालाच लॅटेक्स असं म्हटलं जातं. या लॅटेक्स मध्ये पेपेन आणि कायमोपेपेन या नावाची सक्रिय एन्झाईम्स मोठ्या प्रमाणात असतात. आता प्रश्न असा पडतो की या एन्झाईमचा गरोदरपणाशी संबंध काय? याचं उत्तर समजून घेतलं तर पुढचं चित्र स्पष्ट होतं. वैद्यकीय संशोधनानुसार हे घटक शरीरात गेल्यानंतर काही प्रमाणात अशा प्रकारची क्रिया करू शकतात ज्यामुळे गर्भाशयाच्या स्नायूंना उत्तेजना मिळण्याची शक्यता वाढते. यामुळे गर्भाशयात आकुंचन निर्माण होऊ शकतं. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये गर्भाची वाढ ही अतिशय नाजूक अवस्थेत सुरू असते. अशा काळात गर्भाशयावर अनावश्यक ताण किंवा आकुंचन निर्माण होणं सुरक्षित मानलं जात नाही. म्हणूनच पहिल्या तिमाहीत कच्ची पपई टाळण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय काही संशोधनांमध्ये असं देखील नमूद करण्यात आलं आहे की कच्च्या पपईमधील लॅटेक्स गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये हालचाल वाढवू शकतो. त्यामुळे गर्भपात किंवा अकाली प्रसूतीचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच कारणामुळे जगभरातील अनेक डॉक्टर, स्त्रीरोग तज्ञ आणि आरोग्य संस्था गरोदरपणात कच्च्या पपईपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. फक्त कच्ची पपईच नाही, तर अर्धवट पिकलेली पपई किंवा कच्च्या पपईपासून तयार केलेले पदार्थ देखील टाळावेत अशी शिफारस केली जाते. पण इथेच अनेक लोक एक मोठी चूक करतात. ते कच्च्या पपई बद्दलचा नियम पूर्णपणे पिकलेल्या पपईला देखील लागू करतात आणि याच ठिकाणी सर्वात मोठा गैरसमज निर्माण होतो. आता प्रश्न उरतो तो सर्वात महत्वाचा, पूर्णपणे पिकलेली पपई गरोदर महिलेसाठी सुरक्षित आहे का? याच ठिकाणी अनेकांच्या मनातील संभ्रम सुरू होतो. कारण एकीकडे काही जण पपई पूर्णपणे टाळायला सांगतात, तर दुसरीकडे काही तज्ञ मर्यादित प्रमाणात पिकलेली पपई सुरक्षित असल्याचं सांगतात. मग यामागचं खरं कारण काय? तर मित्रांनो, जेव्हा पपई नैसर्गिकरित्या पूर्णपणे पिकते तेव्हा तिच्या आत असलेल्या अनेक रासायनिक घटकांमध्ये बदल होतो. कच्च्या पपईमध्ये
जास्त प्रमाणात आढळणारे लॅटेक्स आणि पेपेन हे घटक पिकण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात कमी होतात आणि त्यामुळे गर्भाशयाला उत्तेजना मिळण्याची शक्यता देखील खूपच कमी होते. म्हणूनच आधुनिक वैद्यकीय शास्त्र पूर्णपणे पिकलेल्या पपईकडे आणि कच्च्या पपईकडे एकाच दृष्टीने पाहत नाही. उलट पूर्णपणे पिकलेली पपई अनेक पोषक घटकांनी समृद्ध असल्यामुळे योग्य प्रमाणात तिचा आहारामध्ये समावेश केला तर त्याचे काही फायदे देखील मिळू शकतात. गरोदरपणात अनेक महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. शरीरातील हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे पचनक्रिया मंदावते आणि त्यामुळे शौच साफ न होणं, पोट फुगणं किंवा अस्वस्थ वाटणं अशा तक्रारी निर्माण होतात. अशा वेळी पिकलेल्या पपईमध्ये असलेले नैसर्गिक तंतुमय घटक आणि त्यातील पाण्याचे प्रमाण पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करू शकते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळू शकते. याशिवाय पिकलेली पपई ही व्हिटॅमिन सीचा देखील चांगला स्रोत मानली जाते. गरोदरपणात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहणं आवश्यक असतं, कारण आई निरोगी असेल तर बाळाच्या विकासाला देखील त्याचा फायदा होतो. व्हिटॅमिन सी शरीरातील लोहाचं शोषण होण्यास मदत करते, त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन टिकवून ठेवण्यास अप्रत्यक्षपणे त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर पिकलेल्या पपईमध्ये फोलेट म्हणजेच व्हिटॅमिन B9 देखील असतं. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात बाळाच्या मेंदूचा आणि पाठीच्या कण्याचा योग्य विकास होण्यासाठी फोलेट हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. पपईमध्ये असलेले व्हिटॅमिन ए बाळाच्या डोळ्यांच्या, त्वचेच्या आणि फुफ्फुसांच्या महत्त्वाची भूमिका बजावतं. त्याचप्रमाणे कॅल्शियम शरीरातील द्रवांचे संतुलन राखण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतं. पिकलेल्या पपईमध्ये असलेली नैसर्गिक साखर शरीराला ऊर्जा देण्यास देखील सहाय्य करते. मित्रांनो, या विषयावर अनेक संशोधनांमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की पूर्णपणे पिकलेली पपई योग्य आणि मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास सामान्य गरोदरपणावर विपरीत परिणाम होत असल्याचं ठोस पुरावे आढळलेले नाहीत. पण आता पाहूया आयुर्वेदाचा दृष्टिकोन. आयुर्वेदामध्ये प्रत्येक अन्नपदार्थाचा विचार त्याच्या गुणधर्मांनुसार केला जातो. आयुर्वेदानुसार पपईची तासीर उष्ण मानली जाते, त्यामुळे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात शरीरात जास्त उष्णता निर्माण करणारे पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः पहिल्या 3 महिन्यांमध्ये गर्भाची स्थिती ही नाजूक असल्यामुळे कोणतीही अनावश्यक जोखीम टाळावी असं आयुर्वेद सांगतो. म्हणूनच आयुर्वेदाचा दृष्टिकोन विज्ञानापेक्षा थोडा अधिक सावध आहे. तथापि बारकाईने पाहिलं तर हा सल्ला मुख्यतः कच्च्या आणि अर्धवट पिकलेल्या पपईसाठी लागू होतो. 4थ्या महिन्यानंतर गर्भाची स्थिती स्थिर झाल्यानंतर पूर्णपणे पिकलेली आणि गोड पपई कमी प्रमाणात खाण्याबाबत आयुर्वेद तुलनेने अधिक सावध पण लवचिक भूमिका घेतो. म्हणजेच विज्ञान आणि आयुर्वेद यांच्यामध्ये मतभेद नसून दोघांचाही भर सुरक्षिततेवर आहे. आता प्रश्न येतो, गरोदर महिलेने नेमकी कोणती काळजी घ्यावी? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे गरोदरपणाच्या पहिल्या 1 ते 3 महिन्यांमध्ये पपई खाणं टाळणं अधिक सुरक्षित मानलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे जर पपई खायचीच असेल तर ती 100% नैसर्गिकरित्या पिकवलेली असावी. तिच्यावर हिरवे डाग नसावेत आणि ती अर्धवट कच्ची नसावी. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रमाण. कोणतीही गोष्ट सुरक्षित आहे म्हणून ती अमर्याद प्रमाणात खाणं योग्य नसतं. त्यामुळे मर्यादित प्रमाणातच तिचा आहारात समावेश करावा. पपई खाण्यापूर्वी ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. साल, बिया आणि सालीलगतचा चिकट भाग पूर्णपणे काढून टाका. जर यापूर्वी गर्भपात झाला असेल, गर्भधारणा उच्च जोखमीची असेल किंवा डॉक्टरांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला असेल तर अशा परिस्थितीमध्ये स्वतः निर्णय न घेता आपल्या स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेणं अधिक योग्य ठरेल. मित्रांनो, आजच्या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. कच्ची किंवा अर्धवट पिकलेली पपई गरोदरपणामध्ये टाळावी. पूर्णपणे पिकलेली पपई मात्र योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खाल्ली तर आधुनिक विज्ञान तिला सुरक्षित मानतं. तर आयुर्वेद विशेषतः पहिल्या 3 महिन्यांमध्ये अधिक सावध राहण्याचा सल्ला देतो.
म्हणून कोणत्याही एका मतावर अवलंबून न राहता विज्ञानाने सांगितलेली माहिती आणि आयुर्वेदाने दिलेली सावधगिरी या दोन्हींचा योग्य समतोल ठेवून निर्णय घेणं अधिक शहाणपणाचं ठरेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, प्रत्येक महिलेची प्रकृती, गर्भधारणेची अवस्था आणि वैद्यकीय परिस्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे इतरांचा अनुभव किंवा एकयूव सल्ला यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आहारामध्ये कोणताही बदल करणं हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. कारण योग्य माहिती भीती कमी करते, पण योग्य निर्णय आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्याचं संरक्षण करतो. पुढच्या वेळी अशाच एका महत्वाच्या विषयामागचं खरं शास्त्र समजून घेण्यासाठी आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.